काय होतंय बरं तुम्ही उगाच लिहे रेकॉर्ड कर. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण. हा अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची बोलली आहे ना ती. शिवसेना खासदार संजय दिना पाटलांची मगरुरी, पत्रकारांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी. प्रतिक्रिया घ्यायला आले तर मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण. जे बोलायचं लिहायचं ते लिहा. लिहा रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. प्रतिक्रिया घ्यायला आले तर मारून पाठवेन, मुजोर खासदाराची धमकी. पोलीस आयुक्ताकडे तक्रार करा म्हणत शिवीगाळ. धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत. मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा. दादागिरीचा आव आणणाऱ्या दिना पाटलांनी खासदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी. आदित्य ठाकरेंचं चॅलेंज तर विरोधकांचाही हल्लाबोल. स्मशानात पाठवू, बॉम्ब टाकून मारू, पत्रकारांचे खून करू, भ्रष्ट मिंदे गटाचं हे अधिकृत सरकारी धोरण. पोलीस कमिशनरला घाबरत नाही. गृह खात्याची लखतर वेशीवर टांगली जात आहेत. संजय राऊतांचा हल्लाबोल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय दिना पाटलांवर कारवाई करणार का? मुजोर खासदाराला धडा शिकवणार का? याकडे राज्याचं लक्ष. या अशा गोष्टींना आपण पाठी घालते का हे देखील आपण पाहायला पाहिजे. राजकारणाचा स्तर कुठेतरी हा आता फार घसरत चाललेला आहे. थोडं स्टँडर्ड मेंटेन करा. सत्ताधारी नेत्यांनीही टोचले संजय दिना पाटलांचे कान. खासदार आमदार फुटीच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. आमचा एकही आमदार फुटणार नाही. शरद पवारांचं मोठं वक्तव्य. एकनाथ शिंदे हे विधानभवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. त्यावेळची दृश्य आपण बघू शकतो. त्यांची काही प्रतिक्रिया येते का तेही बघावं लागेल, कारण संजय दिना पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्यावरून वातावरण तापलेलं आहे. टीका केली जाते. जरी शिंदेच्या नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील ज्या पद्धतीची भाषा संजय दिना पाटलांनी वापरलेली होती त्यावरून आता सगळीकडूनच टीकेची झोड उठलेली आहे. त्यामुळे याच्यावर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मोठे नेते, मुख्य नेते शिंदेची काही प्रतिक्रिया येते का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि पत्रकार सुद्धा शिंदेची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतायत. कारण संजय दिना पाटील यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरलेली होती त्यावरून सगळीकडूनच संताप व्यक्त केला जातोय. पोडियमवर येऊन ते प्रतिक्रिया देणार असं दिसतंय. अरे माझे मित्र आहेत, ते आमचे मित्र आहेत. गेल्या अनेक वर्षापासूनचे. हा बोला. संजय दिना पाटील यांच्याकडे आज काही पत्रकार गेले होते आणि त्यावेळी त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य पत्रकारांविषयी जमा केलेला आहे आणि पत्रकारांना मारण्याची देखील धमकी दिलेली भाई बोला. अरे म्हणजे मी या सगळ्या प्रकाराची माहिती घेतो, सविस्तर माहिती घेतो आणि मी तुमच्याशी सविस्तर बोलेनच. परंतु संजय दिना पाटील खासदारांची माझी चर्चा झाली. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली की पत्रकारांच्या बद्दल
चुकीचं वक्तव्य करण्याची माझी इच्छा बिलकुल नव्हती. मी पत्रकारांचा अपमान, नेहमी पत्रकार आणि माझे संबंध चांगले राहिलेले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. परंतु दररोज जे कोणी काय त्यांना म्हणतात, अरे जे रोज त्यांच्या विरोधामध्ये बोलतात, रोज त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात, तोडून टाका, मारून टाका, तुडवून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या, नीच दर्जाचे, अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात आपल्या मीडियासमोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांच्या अपमानजनक, तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करू. म्हणून मी सांगतो, त्यांनी तशीच भावना व्यक्त केलेली आहे. तर मी आपल्याला एवढंच सांगतो की जे लोक आता संजय दिना पाटील यांनी माझ्याजवळ भावना व्यक्त केल्या, पत्रकारांचा अपमान मला करायचा नव्हता बिलकुल, परंतु जे दररोज त्यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य करतायत, त्यांच्या घरातल्या परिवाराच्या बाबतीमध्ये वक्तव्य करतात, हे अतिशय निंदनीय आहे. हे आता कुठली पातळी आहे? किती दिवस तुम्ही बघताय? अगदी 2022 पासून आपण काय भाषा, काय लोक वापरतायत? म्हणजे ही काय लोकशाहीमध्ये हे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? अशा प्रकारे आई बहिणींचा उद्धार करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं, हे किती आणि पत्रकारांच्या समोर आणि डोंट कटही म्हणायचं. अरे काय हे काय? म्हणजे कुठल्या थराला जाऊन तुम्ही ह्या महाराष्ट्रामधली संस्कृती अगदी रसातळाला पोहोचवलेली आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, संजय पाटलांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्यात. कुठल्याही पत्रकारांचा अपमान मला करायचा नाही आणि त्यांना या बाबतीमध्ये माझ्याकडून काही बोलणं अनावधानाने झालं असेल तर मी बिलकुल दिलगिरी व्यक्त करेन. अशा प्रकारचा माझी आणि त्यांची चर्चा झाली. आणि मी स्वतः सांगतो की पत्रकारांच्या बाबतीमध्ये कधीही लोकप्रतिनिधी असेल, आमचा विषय असेल, आपला पक्ष असेल, तर कधी कुठल्याही प्रकारचा अपमान, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे आपण दररोज एक दुसऱ्याला पूरक आहोत. त्यामुळे मी आपल्याला सांगतो, अशा प्रकारची भावना आमच्या कुठल्याही माणसाची नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंची ही प्रतिक्रिया आलेली आहे. तर माझ्याजवळ संजय दिना पाटील यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या, घटनेची संपूर्ण माहिती घेतो आणि प्रतिक्रिया देतो असं ते म्हणतायत. संजय पाटलांसोबत चर्चा केली असंही शिंदेंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा तसा म्हणण्याचा अर्थ नव्हता. जे दररोज त्यांना धमक्या देत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ते म्हटले असं या ठिकाणी सारवासारव करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे. दिलगिरी व्यक्त करण्याची सूचना दिल्याचं सुद्धा शिंदेंनी सांगितलंय. त्याच्यामुळे आता संजय दिना पाटील हे दिलगिरी व्यक्त करतात का याकडे लक्ष आहे. घटनेची संपूर्ण माहिती घेतो आणि प्रतिक्रिया देतो असंही शिंदे म्हणतात. मात्र आता लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे संजय दिना पाटील यांच्या दिलगिरीकडे. कारण